आज एक शिवभक्त व बाबासाहेबांचा अनुयायी या नात्याने मी आपल्यासमोर आलेलो आहे. आज ज्या विषयावर मी बोलणार आहे तो विषय अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाचा आहे. ज्या इतिहासावरती आपली ही व्यवस्था चालते आणि ज्या इतिहासावरती आपल्या मनावरती इतिहासामुळे आपल्या मनावरती प्रबोधन होतं त्या इतिहासाबद्दल बोलणार आहे. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे नुकताच भारतामध्ये छावा हा चित्रपट प्रदर्शित झाला. छावा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अनेकांनी त्यावरती आपल्या भावना व्यक्त केल्या. त्या भावना व्यक्त करणाऱ्यांपैकी मी सुद्धा एक आहे आणि ती भावना मी व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो आहे. बांधवांनो, खरं तर इतिहास हा विषय मांडणं एवढी सोपी गोष्ट नाही आहे. इतिहास मांडण्यासाठी आपल्या सन्माननीय इतिहासकारांनी प्रचंड प्रयत्न केलेले असतात. प्रचंड रिसर्च व संशोधन या गोष्टीमागे असतो. तेव्हा जाऊन कुठेतरी सत्य आणि खरा इतिहास, जो रक्तरंजित इतिहास आहे, ज्याच्यावरती आपली पूर्ण व्यवस्था, आपले विचार, आपलं चालचलन, आपलं चारित्र्य आधारित असतं किंवा ते आधारित करण्याचा प्रयत्न आपण सातत्याने करत असतो, तो इतिहास मांडण्यासाठी आपले इतिहासकार प्रचंड प्रयत्न करत असतात. पण बांधवांनो, ज्या पद्धतीने हिटलर नीती वापरून आपला प्रोपोगंडा आपली नीती पुढे करण्याचा प्रयत्न केला जातो इतिहासाचा आधार घेऊन, तो अत्यंत आक्षेपार्ह आहे. जसं आपण पाहू शकता, ह्या चित्रपटामध्ये एक डायलॉग दाखवला आहे. त्या डायलॉगमध्ये असं म्हणण्यात आलं आहे की मौत के घुंघरू पहन के हम नाचते हैं औरंग. छत्रपती संभाजी महाराजांसारखा व्यक्ती जो अत्यंत युद्धनीतीमध्ये, रणनीतीमध्ये कौशल्यपूर्ण होता, असा व्यक्ती असे काही धंदे करत असेल किंवा असे डायलॉग बोलत असेल, हे फार हास्यास्पद आहे. त्याचबरोबर शिर्केंचा जो इतिहास दाखवला आहे, शिर्के कुटुंबांना मराठातील पंचकुळातील जे कुटुंब आहे ते शिर्के कुटुंब, त्या शिर्के कुटुंबाला बदनाम करण्याचं काम या मूव्हीतनं झालेलं आहे, या चित्रपटातनं झालेलं आहे. खरं तर आपल्याला माहीत असेल, छत्रपती संभाजी महाराजांना अडचणीत आणण्यासाठी मातोश्री सोयराबाई यांना पुढे करून, राजाराम महाराजांचं नाव पुढे करून ज्या पद्धतीने ब्राह्मण कारकुनांनी कटकारस्थानं रचली आणि त्याच्यामध्ये आपले कटकारस्थान, आपले कुटील डाव हे लपवण्यासाठी, कपटी डाव लपवण्यासाठी त्यांनी मराठ्यांच्या परिवाराचा किंवा त्या काळातील प्रतिष्ठित मान्यवरांचा उपयोग केला. त्यापैकी एक मला वाटतं त्या कटकारस्थाना बली पडलेली व्यक्ती म्हणजे पडलेलं खानदान म्हणजे शिर्के खानदान असेल, शिर्के कुटुंब असेल. आणि त्यांच्या बाबतीत अत्यंत खोटा इतिहास दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. जर आपल्याला इतिहासच पाहायचा असेल तर आपण सन्माननीय डॉक्टर खासदार अमोल कोल्हे साहेब यांचा इतिहास पाहावा. ज्यांनी जयसिंग पवार साहेब आहेत, इंद्रजित सावंत साहेब आहेत, यांचा इतिहास पाहावा. कशा पद्धतीने त्यांनी खऱ्या अर्थाने चांगला इतिहास, सकारात्मक व महाराष्ट्राला एकसंघ एकत्रित ठेवण्याचा इतिहास मांडला आहे. हा इतिहास वाचावा, जेणेकरून आपल्याला खरा इतिहास काय हा समजून येईल आणि या इतिहासाला कलंकित करण्याचं काम कोणी केलं हे देखील लक्षात येईल. जर छत्रपती संभाजी महाराजांचा घात हा शिर्के कुटुंबांनी केला होता, तर मग छत्रपती संभाजी महाराजांच्या काळानंतर, त्यांच्या मृत्यूनंतर शिर्केशाही यायला पाहिजे होती. मग पेशवाई कशी आली? मग याच्या मागे कोण होतं, काय होतं, हे न समजणं इतकं महाराष्ट्र काही अजाणता नाही. त्यामुळे आमच्या जाणत्या राजाबद्दल, शूरवीर छत्रपती संभाजी महाराजांबद्दल असे खोटे इतिहास तुम्ही मांडू नका, अशी मी नम्र विनंती करतो आणि आपले मत व्यक्त करतो. जय शिवराय, जय भीमराय, जय शंभूराज.